आज इथे पवईमध्ये या मुलांना जर कोणी आपल्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला, कोणी आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला किंवा अगदी हात जरी साधा पकडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती काय उपाय करायचे ते हे सर शिकवत आहेत. या सरांकडनं आपण जाणून घेणार आहोत. इथे ब्रिजवरती स्कायवॉकची जी जागा आहे तिथे हे सर शिकवत आहेत. मुळात सर मी थोडंसं तुम्हाला थांबवतीये. एकच असं होतं की इथे तुम्ही शिकवताय, मुलींची संख्या वाढते, सगळं चांगलं आहे, पण आज पुलावरती घेण्याची वेळ का आली? या ठिकाणी हा वार्ड क्रमांक 115 येसवाडच्या हद्दीत येतो. आमचे नगरसेवक माननीय चंदन शर्माजी येथे 15 वर्षापासून, म्हणजे मागच्या ट्रमला त्यांची मिसेस आणि त्याच्या मागच्या ट्रमला ते स्वतः आणि आत्ताच्या ट्रमला ते स्वतः नगरसेवक म्हणून काम पाहत आहेत. परंतु ते नगरसेवक नसून ते नगरसेठ आहेत, कारण त्यांना जनतेचे काही प्रश्न सोडवण्यासाठी वेळ मिळत नाही. तर या गरीब मुलांना, जे फुले नगर, गरीब नगर, इंदिरानगर, हरिओम नगर या गरीब वस्तीतली ही गरीब मुलं आहेत, ज्यांना 500 ते 700 रुपये फी देऊन स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेण्यास पैसे देऊ शकत नाही, एवढी त्यांची ऐपत नाही आहे. आई धुणी भांडीचे काम करतात, वडील पेंटिंगची कामं वगैरे असे कामं करून रोजगार मिळवतात. तर त्यांना खेळाचं मैदान पवईमध्ये गेली मला तर माझ्या लहानपणापासून दिसलेलं नाही आहे. तर ह्या मुलांनाही ते मैदान नाही आहे. तर ह्या ब्रिजचं काम सुरू असताना मी थोडा विचार केला, का नाही आपण शाखा 9 TV 9च्या माध्यमातून आणि आशा फॉर एज्युकेशन, त्याचबरोबर विद्या नावाची NGO आहे, नवनिर्मिती नावाची NGO आहे जे डॉक्टर नंदकुमार जाधव, परत आशा नावाची NGO आहे जी डॉक्टर पुनियानी, आणि विद्या नावाची संघटना आहे जे रश्मी मिश्रा. तर यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून या गरीब विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. तर सकाळच्या वेळेस आठवड्यातून एक दिवस रविवारच्या दिवशी मी या गोरगरीब मुलांना प्रशिक्षण देतो. तर या संदर्भात माझी वार्ड अध्यक्ष येसवाडचे जे गायकवाड साहेब आहेत, परत महापौरांना, मुख्यमंत्र्यांना आणि येथील तमाम जनतेला माझी विनंती आहे की येथील मुलांसाठी खेळाचे मैदान लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात यावे. तसेच शाखा 9 TV 9ला माझी विनंती आहे, या माध्यमातून या मुलांचा आवाज तिथपर्यंत पोहोचवा. पवईचं ग्राउंड अगदी मागेच आहे आणि IIT पवईमध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या सोयीसुविधा आहेत. मात्र लगेच बाहेर पडल्यानंतर मात्र ह्या मुलांना म्हणाव्यात अशा सुविधा मिळत नाही आहेत. इथली मुली उपेक्षित राहू नये यासाठी इथे प्रयत्न केले जात आहेत. हे सर या मुलांना प्रशिक्षण देत आहेत, ज्याच्यामध्ये सध्याची महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेण्याची, आणि त्याचंच उत्तम प्रशिक्षण इथली मुलं घेत आहेत. तू इथे नेहमी येतोय? हां. आवडतं तुला सर शिकवतात ते? हां. घरी मारामारीला उपयोग नाही ना करत याचा? बहिणीशी किंवा भावाशी अशी मस्ती नाही? नक्की? हां. शाळेत करतो? मग कुठे उपयोग करतो त्याचा? हां. उपयोग कुठे करतो? जेव्हा कोण आपल्याला मारत असेल तेव्हा आपण वाचवायसाठी आपल्याला तेव्हा उपयोग येतो. तू काही मुलांना वगैरे शाळेत दाखवलेस मी असं असं करतो किंवा शिकवतात मला असं सांगितलंस? हां. माझे फ्रेंड्स पण कधी कधी येतात तिकडे शाळेतले. आता मुलांना जमतं, म्हणजे त्यांना जर तू शिकवलंस तर त्यांना जमेल असं वाटतं? हां, जमेल. शिकवशील मग तू मुलांना बाकीच्या सुद्धा? हां. इतकी छोटी छोटी मुलं सुद्धा काही आहेत. तू कधीपासून नेहमी येतोस इथे? नाही, विद्यामध्ये होतो ना तेव्हापासून हे सर आम्हाला शिकवायला आले. तर सरांनी सांगितलं ना, काल लास्टचा दिवस होता ना, तर सरांनी सांगितलं रविवारी या, तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल, कारण तुमच्या अंगामध्ये जी एनर्जी येईल ना, आपण आपल्या एनर्जी येण्यासाठी जे आपण प्रकार करतो ना त्याच्यासाठी तुम्ही रोज यावं. आणि तुला सर शिकवतात ते आवडतं? तुला अभ्यासात मदत होते त्याची? हां, होते. एनर्जी पण येते ती. एनर्जी चांगली मिळते, जेवण खाण चांगलं जातं, भरपूर भूक लागते? हां. घरचे खुश आहेत तू आलायस म्हणून इथे? ती जी मुलं आहेत त्या मुलांना इतक्या लहान वयात, अगदी 6-7 वर्षाची पण मुलं आहेत, त्यांना आत्तापासून त्याचं महत्त्व कळायला लागलं आहे. ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जर आपण एखाद्या वर्गाला जातोय, त्या वर्गाला जात असताना
एक भूमिका अशी असते की पैसे टाकलेले आहेत तिथे जाणं गरजेचं आहे, त्यामुळे पालकही तिथे जाण्यासाठी अट्टहास करतात, मुलांना जबरदस्ती पाठवतात. आज मात्र इथे जी अवस्था आहे ती वेगळी दिसते. ही मुलं स्वतःहून इथे येत आहेत. याचं कारण हेच आहे की त्यांना स्वतःला समजलेलं आहे याचा आपल्याला नेमका काय आणि कशा पद्धतीचा फायदा होणार आहे. खरं माझी बहीण लहान आहे, ती सध्या इथे तिचा क्लासेस असतात सकाळी, म्हणून ती येऊ नाही शकत. मग तिला तिकडे जाऊन शिकवते, म्हणजे सर मला शिकवतात, मी जाऊन त्यांना शिकवते.